नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे मटण रस्सा. त्यासाठी इथं मी 1.5 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हळद मीठ लावून घेते. मी हळद मीठ लावून घेतलेलं आहे. 10 मिनिटं आता साईडला ठेवून देते. मटण आपण कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी आपण कांदा परतून घेतलेला आहे. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. कांदा चांगला लाल झाला की कोथिंबीर टाकायची. कांदा आणि कोथिंबीर चांगली परतलेली आहे. आपण मटण टाकू. मटण चांगले जीव करून घेऊ. कांदा कोथिंबीर आणि मटण चांगलं मिक्स करून 5 मिनिटं चांगलं परतून देऊ. पाच मिनिटं झाकण ठेवून मटण आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. गरम पाणी घालून आपण 4 शिट्ट्या काढून घेऊ. आपण तोपर्यंत मटणला लागणारं साहित्य पाहू. थोडे तांदूळ घेतले आहे, थोडी बाजरी घेतली आहे, धणे घेतले आहेत, डाळ घेतली आहे, खोबरं घेतलं आहे, आलं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, कांदा घेतलेला आहे. हा मसाला सगळा आपण तळून घेऊ. आपला मसाला तयार आहे. मसाला आपण मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घेऊ. आपला मसाला मी चांगला मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे. आणि हे पण आपलं मटण पण चांगलं शिजलेलं आहे. मटण पण चांगलं शिजलेलं आहे. मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मटणाच्या. आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ. आधी अंदाजानुसार तेल घालू. दोन चमचे घरचा मसाला 2 ते 3 घालू. गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा हळद. घरचा जो मसाला आपण बारीक केला होता तो टाकू. मसाला चांगला परतून घेऊ आपण. आपला मसाला चांगला परतलेला आहे. आपण मटण टाकू.
आपण गरम पाणी घालू काढण्यासाठी अंदाजानुसार. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा रस्सा आपण करू शकतो. पाच मिनिटं चांगली उकळी येऊन देऊ. आपल्या मटणाला चांगली उकळी आलेली आहे. आपण आहे ना डिशमध्ये घेऊ. आपला मटण रस्सा तयार आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आग पाटल्यावरचं वाटण राणी झकास बनव मटण. आग पाटल्यावरचं वाटण राणी झकास बनव मटण. आग पाटल्यावरचं वाटण राणी झकास बनव